हाय हॅलो नमस्कार. रेड चिली लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे एका नवीन रेसिपीसोबत स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत वर्षभर टिकणारे घरगुती पद्धतीने मिरची पावडर कशी बनवायची. रंग चांगला यावा, चव छान असावी आणि त्यातल्या त्यात तिखटपणाही असावा, त्यासाठी कुठल्या मिरच्या वापरल्या पाहिजेत तेही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. पहिलेच्या काळात कसे आपल्या भागात ज्या प्रकारच्या मिरच्या मिळायच्या त्याच प्रकारचे तिखट बनवले जायचे. परंतु हल्ली कसे झाले, आपल्याला तिखट पण हवे, रंग पण हवा, चव पण हवी. ह्या तिन्हीचा मेळ होण्यासाठी आज आपण 3 प्रकारच्या मिरच्या एकत्र करून मिरची पावडर दाखवणार आहोत. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. ह्या मिरची पावडरमुळे आपल्या भाज्यांना रंगही येईल, चवही छान येईल आणि तिखटपणाही येईल. चला तर मग बघूया अशी मिरची पावडर घरच्या घरी कसे बनवायचे. त्यासाठी सर्वप्रथम मी इथे 1 किलो लवंगी मिरची घेतलेली आहे. लवंगी मिरचीमुळे आपल्या मिरची पावडरला तिखटपणा छान येईल. आता इथे दुसरी मिरची मी इथे बेडकी मिरची घेतलेली आहे, अर्धा किलो. बेडकी मिरचीमुळे आपल्या मिरची पावडरला चवही येईल आणि कलरही येईल. त्यासाठी इथे मी अर्धा किलो बेडकी मिरची घेतलेली आहे. इथे मी तिसऱ्या प्रकारची मिरची जी घेतलेली आहे ती आहे काश्मीरी मिरची. ह्या काश्मीरी मिरचीमुळे आपल्या मिरची पावडरला कलरही छान येईल आणि तरी येईल. ह्या तिन्ही प्रकारच्या मिरच्या मी इथे सर्व वेगवेगळ्या काढून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला त्या सर्व मिरच्या स्वच्छ करून घ्यायच्या आहेत, निवडून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला देठही काढून घ्यायचे आहेत सर्व मिरच्यांचे. तुम्ही बघू शकता अशा टाईपच्या मिरच्या असतात. बाजारातून मिरच्या आणल्यानंतर त्या एकदम वाळलेल्या नसतात, तेव्हाच आपल्याला मिरचीचे देठ काढून घ्यायचे आहे. वाळल्यानंतर जर आपण मिरचीचे देठ काढले तर त्याचा तिखटपणा जास्त बाहेर पसरतो. तर इथे तीनही प्रकारच्या मिरच्या मी पूर्ण स्वच्छ करून घेतलेल्या आहेत. आता आपण त्याचे देठ काढून घेऊया. बाजारातल्या विकतच्या मिरची पावडरमध्ये भरपूर प्रमाणात रंगही ॲड असतो. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे घरगुती मिरची आणून घरगुती मिरची पावडर तयार करा. मिरचीचे देठ काढत असताना तुम्ही अशा प्रकारे हातामध्ये हँडग्लोव्ज घालू शकता किंवा अशा प्लास्टिकच्या पिशव्याही घालू शकता किंवा तुम्ही हाताने देठ काढू शकता. आता इथे मी सर्व मिरचींचे देठ काढून घेत आहे. सर्व मिरच्यांची देठ काढल्यानंतर आपल्याला सर्व मिरच्या उन्हामध्ये वेगवेगळ्या सुकवून घ्यायच्या आहेत. वेगवेगळ्या ह्याकरता सुकवायच्या आहेत की काही मिरच्यांचे देठ साली जाड असतात आणि काही मिरच्यांची पातळ असतात. त्यामुळे काही मिरच्या लवकर सुकू शकतात आणि काही मिरच्यांना वेळ लागू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये मिरच्या छान वाळवून घ्यायच्या आहेत. आणि 2 दिवसानंतर सर्व मिरच्या वाळल्यानंतर आपल्याला त्या कांडपमधून किंवा गिरणीतून दळून आणायच्या आहेत. तुम्ही बघू शकता मिरच्या कशा वाळल्या आहेत. आवाज बघा. दोन दिवस पूर्ण मिरची वाळल्यानंतर इथे मी ती गिरणीतून दळून आणलेली आहे. तुम्ही बघू शकता रंग किती छान आलेला आहे. या 3 प्रकारच्या मिरच्या वापरल्यामुळे आपल्या मिरची पावडरला रंगही छान येतो, चवही छान येते आणि तिखटपणाही येतो. ह्या 3 प्रकारच्या मिरच्या वापरून तुम्ही अशा प्रकारची मिरची पावडर नक्की करून बघा. घरगुती मिरची पावडर बरोबरच इथे मी घरगुती हळदही बनवलेली आहे. ही घरगुती हळद कशी बनवायची याचाही व्हिडिओ चॅनलवरती लवकरच पोस्ट होईल, तोही तुम्ही चेक करू शकता.
तुम्ही बघू शकता हळदीचाही कलर आपला एकदम छान पिवळा धमक आलेला आहे। इथे हळद पण मी ओबला घेऊन करते। आता इथे आपण मिरची पावडर बनवताना 1 किलो मिरची घेतली होती लवंगी, अर्धा किलो घेतली होती बेडकी मिरची आणि अर्धा किलो घेतली होती काश्मीरी मिरची, अशी आपण 1.5 किलो मिरची वापरली होती। तर बघूया आपली किती मिरची पावडर तयार झाली आहे। तर इथे आपली 1 किलो आणि 310 अशी आपली मिरची पावडर भरलेली आहे। इथे आपण मिरची जेव्हा घेतो तेव्हा ती थोडी ओलसर असते, वाळल्यानंतर थोडं वजनही कमी होतं आणि देठाचंही वजन कमी झालेलं आहे। आता आपण देठही बघूया किती भरतात ते। आता इथे सर्व मिरची पावडर आपण बरणीत भरून घेणार आहोत। या पद्धतीने मिरची पावडर तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।